प्रत्येक शिक्षकाला एवढंच वाटत असतं त्याचा स्टुडंट जो आहे तो प्रॅक्टिकली नॉलेजेबल असावा। शिकवणं म्हणजे फक्त टीचर ओरिएंटेड नाहीये, क्लासरूम इंटरॅक्टिव्ह झालं जेव्हा लीड आलं तेव्हापासून। मी तेजस्वी निर्मल, मी कुंजीर पब्लिक स्कूलमध्ये मॅथ्स आणि सायन्स चौथीसाठी शिकवते। जसं की मी 10 वर्षापासून वर्क केलेलं आहे, पण ते एक ट्रेडिशनल टीचिंग होतं। शिकवत मी तिथेही होते, शिकवत मी इथे पण आहे, पण इथे एक प्रॉपर वे आला शिकवण्याला। जसं की इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस मी अगोदर कधीच नाही ट्राय केली, ग्रुप प्रॅक्टिस ही अगोदर कधी मी नाही केलेलं, जे की आताच्या डे प्लॅन्समध्ये डेली आम्ही ते फॉलो करतो। ॲक्टिव्हिटीज पण खूप प्रॉपरली टॉपिकशी रिलेटेड अवेलेबल आहेत, जसं माहिती आहे हे करायचं आहे, मुलं पण ते एन्जॉय करतात। लीडसोबत मी खूप इंटरॅक्टिव्ह टीचिंग शिकले। लीड करणं की लर्निंग ऑफ एनिथिंग अँड टिल द प्रेझेंटिंग दॅट टॉपिक, हे आपण सगळं घेतलेलं आहे। मी एक्झाम्पल जसं की दिलं की टीच स्ट्रक्चर शिकवण्यापासून टीच स्ट्रक्चर बनवून ते प्रेझेंट करणं, इट्स अ ग्रेट थिंग। आय डोंट थिंक सो हे अदर कुठे होऊ शकतं। टॅब आहे, टॅब थ्रू आम्हाला लेसन प्लॅन भेटतोय, सगळ्यात मोठं बेनिफिट आहे। सपोज लीडच्या अगोदर असं जर एखादं स्लाइड बनवायचं म्हणलं तर त्या टॉपिकशी रिलेटेड सगळे पिक्चर्स कलेक्ट करणे, इन्फॉर्मेशन करणे, एक डेफिनेटली अर्धा तासाचा 1 तासाचं जे काम आहे ते रेडी रिसोर्सेसमध्ये 1 टचमध्ये लीडमध्ये मला भेटलेलं आहे। लीडमध्ये आम्ही आमचं ASM म्हणजे एक्झाम झाल्यानंतर आम्हाला त्याचं ॲनालिसिस भेटतं। क्लासमध्ये मॅक्झिमम स्टुडंट्सला जे नाही समजलं त्याचे आम्ही 2 डेज नंतर रिमेडियल क्लासेस घेतो, ज्याच्यामध्ये परत आम्ही तोच विषय शिकवतो। मी आता कॉन्फिडेंटली सांगू शकते की लीडसोबत मी एक भारताचं भविष्य घडवते।